नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय जयंत पाटील. आता ते प्रदेशाध्यक्ष नाही आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. अजितदादांच्या बरोबर जाणार ते का भारतीय जनता पक्ष बरोबर जाणार हे सुद्धा आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे की मी कुठेही जाणार नाही आहे, मी शरद पवारांच्या पक्षाचंच काम करणार आहे आणि आता प्रदेशाध्यक्ष जरी नसलो तरी काम राष्ट्रवादीचं मनापासून करणार आहे. परंतु त्याच्यामध्ये शंका घेण्यासारख्या गोष्टी आहेत. जयंत पाटलांनी राजीनामा दिला का त्यांना राजीनामा द्यायला लावला हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. कारण रोहित पवार किती आक्रमक होते, रोहित पाटील सुद्धा आक्रमक होते पण असे उघड नव्हते. परंतु आता त्यांनी प्रदेशाध्यक्षपद खाली करावं या मताचे रोहित पाटील उघड बोलत होते आणि त्यांच्यावर दबावही वाढत होता आणि त्यांना ते करावं लागलं. परंतु हे सगळं करत असताना मूळचे ते जे सांगली जिल्ह्याचे तिथलं राजकारण काय चाललंय हा विषय महत्त्वाचा आहे. अजितदादांनी जयंत पाटलांचे सगळे कार्यकर्ते फोडून घेतलेले आहेत. माजी आमदार विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे तर माजी मंत्री होते, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख असतील, शिवाजीराव नाईक माजी मंत्री, हे सगळे अजितदादांच्याकडे गेलेले आहेत. आता जसं राष्ट्रवादी 2 भाग झाल्यानंतर जयंत पाटलांना जे मानणारी व्यक्तिमत्व जी होती ती बऱ्यापैकी अजितदादांनी फोडून घेतली. कारण अजितदादा हे सक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे अर्थ खात आहे. मागील तिथं निधी द्यायचा आणि निधीशिवाय चालत नाही मतदारसंघामध्ये. आणि आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आल्यानंतर, महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर पैसा हा महत्त्वाचाच आहे. जयंत पाटलांना अजितदादांनी सगळीकडनं घेरलेलं आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये. आणि जयंत पाटलांनी आधी त्यांनी केलेल्या कुरघोड्या, विशाल पाटलांच्या बाबतीत केलेलं राजकारण, ते लोकसभेला उभारल्यानंतर ते कसे पडतील याच्यासाठी केलेले प्रयत्न हे उघड सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि तसं ते तांत्रिक मुद्दा काढतात ते मला महाविकास आघाडीबरोबर राहणं भाग होतं. परंतु आतनं केलेल्या कुरघोड्या हे विसरणार आहेत का विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे विसरत नाही आहेत. मग आता जयंत पाटलांना हातबलच झालेत. अजितदादांची एवढी मोठी ताकद त्यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यामध्ये लागलेली आहे. आणि महापालिका सुद्धा निवडणूक आल्यानंतर जयंत पाटलांचे नगरसेवक, आता माजी महापौर सुद्धा दिग्विजय सूर्यवंशी असतील, ते आता मैनुद्दीन बागवान सध्या दुय्यम, आता ते काय करतायत ते गुंपणावर बसलेत. इकडं जायचं का इकडं जायचं, अजितदादाकडे सुद्धा ते जाऊ शकतात आता, कारण अजितदादांची ताकद लागलेली आहे. पण तिथं इद्रिस नायकोडे आमदार असल्यामुळं आणि त्यांचे कुठंतरी मिरजेचे आमदार इद्रिस नायकोडे आहेत, त्यांचं काम चांगलं आहे. तर ते सुद्धा जयंत पाटलांचे कट्टर विरोधक आहेत, अजितदादांचे एकदम जवळचे आहेत. त्यांनी त्यांना आमदारकी बहाल करून टाकलेली आहे. त्यामुळे त्यांचीही ताकद आहे. त्यामुळे मैनू बागवान सध्या कुंपणावरच आहे. असो, परंतु बरेच माजी नगरसेवक हे आता जगदाळे तर हे तिथले अध्यक्ष आहेत अजितदादांचे, सांगली जिल्हा शहरचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे. ते तर जयंत पाटलांचे किती विश्वासू होते, तेही अजितदादांच्याकडे गेले. म्हणजे आता नगरसेवक जे काही 14-15 आहेत त्याच्यातले फक्त 5-6 नगरसेवकच, त्यातले मैनुद्दीन बागवान वगैरे गेले तर जयंत पाटलांच्याकडे राहिलं काय? मग अशा वेळेला विशाल आणि विश्वजित ह्या दोघांची जुळवून घेण्याशिवाय जयंतरावना पर्याय नाही. पण ते सरेंडर होणार का? हा इगो ठेवणार का शरद पवार आता मध्यस्थी करणार? मधल्या काळात आम्ही सुद्धा एक क्लिप केलेली होती, त्यात बोललो तुम्ही की शरद पवार याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालणार आहेत आणि तशा पद्धतीचं काहीतरी हालचाली चालू आहे. रोहित पाटलांची भूमिका सुद्धा त्यावेळेला महत्त्वाची राहणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थे मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद वगैरे ह्याच्यामध्ये रोहित पाटील हे तासगाव, कवटेमंकाळ इकडं सुद्धा दबदबा आहे रोहित पाटील यांचा, युवा आहे. तर त्यामुळं शरद पवार हे लक्ष घालतील आणि ह्या दोघांची भांडणं मिटवतील. पण विशाल पाटील तयार होणार का? विशाल पाटील कधी मी अपक्ष आहे म्हणून सांगतात, कधी सांगतात मी काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे ते योग्य वेळी योग्य त्यांचा हा निर्णय असतो. म्हणजे जिथं काँग्रेसचं वातावरण आहे तिथं काँग्रेस बरोबर आहे, काँग्रेसचं वातावरण नाही तिथं भारतीय जनता पक्षाला आतनं सपोर्ट आहे. मग विशाल पाटलांचं असं राजकारण चालू आहे. आणि जयंत पाटलांच्या बरोबर जयंत पाटलांनी जो त्यांच्यावर डाव केला होता, मग तो आता दादा बापू गट हे परत काढणारच. इलेक्शन आलंय की दादा आणि बापू गट, म्हणजे हे परंपरागत जे क्रॉस आहेत, दादा घराणं आणि राजाराम बापू पाटील घराणं, जयंत पाटलांचं घर, तर हे परत आल्यानंतर जयंत पाटलांची अवस्था काय? मग तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष नाही आहे,
तरी सुद्धा जयंत पाटील आता इथनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार गटाची ताकद दाखवणं भाग आहे ना त्यांना. मग तुम्ही जे काही नगरसेवक पळून निघालेले आहेत आता ते थांबवणार आहेत का, आणि जे पळून गेलेले आहेत त्यांना परत आपलंसं करणार आहे का, हे मोठं आव्हान आहे त्यांना. हे जे मोठं आव्हान आहे आणि ह्या दोघांना परत विशाल विश्वजितनं सरेंडर व्हायचं. मग त्याच्यासाठी शरद पवारांच्या सारख्या व्यक्तिमत्वानंच मध्यस्थी करावी लागेल. परंतु हे होणार का, अजितदादा हे होऊन देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पक्षांतर्गत सुद्धा रोहित पवार हे जयंत पाटलांचे आत्मविरोधकच आहेत. म्हणतात आता वर्ण एकत्र आहे, आता आगामी काळात दिसून येणार आहे हे सगळं. परंतु जयंत पाटलांना मुख्य बाकीचं राज्याचे सोडा, सांगली जिल्ह्यातच त्यांना असं घेरलेलं आहे अजितदादांनी की ते आता पुढचं राजकारण कसं करणार आणि कशा स्टेप्स घेणार याच्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. आणि अजूनसुद्धा ते शांतच आहेत. आत्ता नगरसेवकांच्या बैठका घेऊन जे आपल्यातनं निघून गेलेले आहेत, जे आता निघून जाणार आहे, त्यांना कुठं थांबवायचं काहीच दिसत नाही. मग तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का? इकडे तर म्हणतात मी भाजपमध्ये जाणार नाही आहे. मग अजितदादांशी तुम्ही जुळवून येणार आहात का? तेही बोलत नाहीत, म्हणतात की नाही मी तेही करणार नाही. अजित ही संभ्रमावस्था आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे. एकंदरीत जयंत पाटलांना अजितदादांनी घेरलेलं आहे. त्यामुळं विशाल विश्वजितना सरेंडर होणं हेच पहिला महत्त्वाचं आहे. ते सरेंडर होतात का हे मात्र आगामी काळात आपल्याला दिसून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.